नमस्कार, मैं हूं संदली सिंह और आप देख रहे हैं तेज भारत नेटवर्क, जहां हम लाते हैं ताजा और महत्वपूर्ण खबरें। चलिए बढ़ते हैं आज के कुछ खास खबरों की। सपनों की नगरी, जहां हर दिन लाखों कदम अपनी मंजिल की ओर बढ़ते हैं और अब इन कदमों को मिलने जा रही है रफ्तार की नई ताकत। आज का दिन मुंबई के इतिहास में सुनहरे अक्षरों में दर्ज हो गया है, जब विकास की पटरियों पर दौड़ने के लिए तैयार हुई मेट्रो लाइन 9 दहिसर से काशी गांव तक 4.5 किलोमीटर से की आधुनिक मेट्रो सेवा। यह सिर्फ एक मेट्रो लाइन नहीं, यह है मुंबई के भविष्य की नई दिशा, जहां सुविधा, समय की बचत और आधुनिकता का संगम। इस ऐतिहासिक अवसर पर उपस्थित रहे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाइक, आमदार नरेंद्र मेहता, साथ ही भारतीय जनता पार्टी के अनेक पदाधिकारी और सैकड़ों समर्पित कार्यकर्ता। जैसे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने हरी झंडी दिखाकर इस मेट्रो सेवा को रवाना किया, वैसे ही पूरे माहौल में उत्साह और गर्व की लहर दौड़ गई। यह सिर्फ एक शुरुआत नहीं, यह मुंबई के हर नागरिक के लिए एक नई उम्मीद है। कम समय में सफर, कम ट्रैफिक और ज्यादा सुविधा। जहां एक और सड़कों पर बढ़ता ट्रैफिक लोगों की परेशानी का कारण बनता है, वहीं यह मेट्रो लाइन उस समस्या का सशक्त समाधान बनकर उभरेगी। अब ऑफिस जाना बहुत आसान हो जाएगा, समय भी बचेगा और सफर भी आरामदायक रहेगा। यह परियोजना न केवल समय की बचत करेगी, बल्कि पर्यावरण संरक्षण में भी अहम भूमिका निभाएगी। कम प्रदूषण, अधिक हरियाली की ओर एक मजबूत कदम। इस मौके पर सभी गणमान्य नेताओं ने अपने संबोधन में मुंबई के इंफ्रास्ट्रक्चर को और मजबूत बनाने की प्रतिबद्धता दोहराई और कहा कि आने वाले समय में ऐसी कई परियोजनाएं शहर को विश्व स्तरीय सुविधाओं से लैस करेंगी। दहिसर से काशी गांव तक का यह 4.5 किलोमीटर का सफर अब सिर्फ दूरी नहीं, बल्कि विकास की कहानी बन चुका है। मुंबई अब रुकेगी नहीं, मुंबई अब थमेगी नहीं, क्योंकि अब हर सफर के साथ जुड़ गई मेट्रो की रफ्तार। मेट्रो के साथ बढ़ते कदम, विकास की नई पहचान और एक सशक्त आधुनिक मुंबई की ओर बढ़ता भारत। नमस्कार दोस्तों, जैसा कि आप देख रहे हैं अभी यहाँ पे मेट्रो सेवा शुरू हो चुकी है। हमारे साथ हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और परिवहन मंत्री प्रताप सरनाइक एवं भारतीय जनता पार्टी के नेता गण उपस्थित होकर आज हरी झंडी दिखाकर इस ट्रेन का उद्घाटन और शुरुआत किए हैं। अभी ट्रेन मीरा गांव क्रॉस करते हुए यहाँ पे क्रॉस कर चुकी है। अभी अगला स्टेशन काशी गांव है, हम पहुंचकर देखते हैं। धन्यवाद। संपूर्ण रहिवाशांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची ऐतिहासिक कारण ही मुंबईतली मेट्रो आता मुंबई एमएमआर पर्यंत पुढे जाते। आता काशीगाव पर्यंत लोग बैठे किसी जगह नहीं, प्रेस के लिए ना पहिला टप्पा पहिला टप्पा सुरू झाला। दुसरा टप्पा देखील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत जातोय, तो देखील याच वर्षभरामध्ये कंप्लीट होणार आहे। त्याच्यामुळे मुंबई आणि एमएमआर जो जोडण्याचा आपला संकल्प होता, तो अतिशय या दहिसर काशीगाव या प्रकल्पामुळे साध्य होतोय आणि याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे। त्याचबरोबर इथं ही मेट्रो जी आहे ती मेट्रो दहिसर स्टेशनवरून मेट्रो 2A आणि लाईन 1 शी कनेक्टेड आहे। भविष्यामध्ये मेट्रो 7 आणि 7A द्वारा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला पण जोडतो। नंतर हे मेट्रो 3 ला पण आपण जोडतोय, म्हणजे गुलाब्यापर्यंत जायचं असं सांगितलं सीएमच्या पाहिजे। आणि यामुळे जवळपास काशीगाव आणि पुढचा आपला सुभाषचंद्र बोस हा टप्पा जो आहे हा कंप्लीट आता मुंबईशी गुलाब्यापर्यंत जोडला जाईल, आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबर जोडला जाईल आणि त्याचबरोबर आता वडाळा ते गायमुख पर्यंत येणारा मेट्रो तो गायमुख ते भाईंदर अशा प्रकारचं एक नवीन तेही आता काम टेंडर प्रक्रिया देखील झाली आहे। टेंडर फ्लोट झाल्यानंतर ते काम चालू आहे, म्हणजे पूर्णपणे मुंबई आणि एमएमआर जे आहे एक लूप तयार होईल। कुठेही माणूस बसला तरी तो मुंबई एमएमआर मध्ये पुढे जाऊ शकतो। तो अगदी कल्याणपर्यंत, नव्या मुंबईपर्यंत, तळोजापर्यंत ही सगळी कनेक्टिव्हिटी जी आहे
मुंबई MMRच्या लोकांना मिळणार आहे. आणि आता तर जवळपास 100 किलोमीटर झालं ना, 101.1 किलोमीटरचा झाला आहे. आपण मला वाटतं दिल्लीपेक्षा मोठा आहे. सेकंड नंबर आपण आहे, पण आपला जो 337 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा थोडा वाढेल, हा जेव्हा मेट्रो नेटवर्क कंप्लीट होईल तर मला वाटतं जगातला आपला नंबर 1 हा मेट्रो प्रकल्प होईल संपूर्ण जगभरामध्ये. बरोबर आहे. आणि त्यामुळे हा खऱ्या अर्थाने मेट्रो जे प्रकल्प आता हा तर 2018ला भूमिपूजन केलं आणि 2019ला गडबड झाली, 2019ला ब्रेक लागला याला. मग ते ब्रेकवरचा पाय आम्ही 2022पर्यंत याला हे लागला. मग ते त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय ॲक्सिलेटरवर असतो. आणि त्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना भूमिपूजन केलेला हा प्रकल्प आज आपण कार्यान्वित करतोय, ते मुख्यमंत्री असताना याचा आनंद आहे. पण त्यासाठी मला 2.5 वर्ष मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले, सगळ्या अडचणी दूर केल्या. लँड ॲक्विजिशन सारखं मोठं चॅलेंजिंग काम होतं, पुनर्वसनाचं काम होतं आणि देवेंद्रजी आणि आम्ही मिळून ते पुढं नेलं. आणि त्यामुळे आजचा हा आपल्याला मेट्रो प्रकल्प पाहायला मिळतोय. मला आनंद आहे की मेट्रो आमचे लोकलजी आहेत, आपले कुठले अश्विनी नगर आहे, हरिद्वार आहे, सगळी टीम आहे. यापूर्वी देखील ज्यांनी काम केलं त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे आणि आता हे काम करत त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. आणि मेट्रो हे काम अतिशय जलद गतीने आपण करतोय. याचं कारण ही वाहतुकी रस्त्यावरची कमी करण्यासाठी 20 ते 30% वाहनं कमी होतील, पेट्रोलची बचत होईल, प्रदूषण कमी होईल, वेळेची बचत होईल, लोक लवकर ऑफिसला जातील, त्यांची कामाची एफिशियन्सी वाढेल, पुन्हा ते लवकर घरी परततील, आपल्या परिवाराला वेळ देतील. त्यामुळे आमचं जे काही महायुतीचं सरकार आहे हे सर्वसामान्यांच्या सर्वसामान्यांचं सरकार आम्ही शकतो. आणि म्हणूनच या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आज आपण जर पाहिलं रेल्वेमध्ये होणारी गर्दी, रेल्वे ही मुंबईची जाईत नाही, परंतु हे जेव्हा मेट्रो कंप्लीट होईल तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरचा दिलासा या आमच्या मुंबईकरांना, मुंबईकरांना मिळेल. आणि भविष्यामध्ये लाखो लोकांना फक्त नाशिगावपर्यंत नाही, आमचा मुंबई अहमदाबाद जोडणारा हा प्रकल्प आहे. आणि म्हणून यासाठी मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्व अधिकारी कर्मचारी अभिनंदन करतो, सर्व लोकप्रतिनिधींचं अभिनंदन करतो. यांनी त्यांनी ठरवलेल्या अशा प्रकारचे प्रकल्प जे आहे ते लोकहिताचे प्रोजेक्ट आहे. यामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधीने, प्रत्येक नागरिकाने याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आणि हे काम आपलं स्वतःचं आहे समजून यामध्ये जेवढं आपल्याला मदत करता येईल तेवढं आपण केले पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर अशा प्रकारचे प्रकल्प जे आहे आपण लोकार्पित करू शकतो. आणि लोकांचं जे काही धकाधकीचं आयुष्य आहे, गर्दीपासून चालणारं, त्यांच्या लाडक्या बहिणींना त्रास होतो, लाडक्या गावातही होतो, हा त्रास दूर करण्याचं काम MMRDA या ठिकाणी करेल. प्रकल्पांची उद्घाटन यामध्ये तयार करण्याचं काम सुरू झालं. मागच्या काळात शिंदे साहेबांनी आणि मी याचा ट्रायल रन देखील बघितला होता. आणि आज प्रत्यक्ष दहिसर पूर्व ते काशीगाव या 4.4 किलोमीटरच्या टप्प्याचं उद्घाटन आपण केलेलं आहे. यात 4 स्थानक आहेत आणि विशेषतः मेट्रो 7ला ही कनेक्टिंग मेट्रो झालेली आहे. त्यामुळे दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव अशी 4 स्टेशन्स आहेत. आता जो दुसरा टप्पा आहे
या दुसऱ्या टप्प्यामध्ये साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान याचंही काम जवळपास 96% पूर्ण झालेलं आहे. टेक्निकल पार्ट्स राहिले असल्यामुळे आमचा प्रयत्न असेल की याच वर्षी याचे उद्घाटन हे झालं पाहिजे आणि त्यातनं जवळपास अजून 4.3 किलोमीटर ही मार्गिका असेल, त्यात 4 स्थानकं असतील आणि त्याच्यामध्ये साईबाबा नगर, वेदेप्रिया नगर, शहीद भगतसिंग उद्यान आणि सुभाषचंद्र बोस उद्यान म्हणजे एकूण आपण जर बघितलं तर पूर्णपणे मुंबई आणि मीरा भाईंदरला जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून होत आहे. जवळपास 6,607 कोटी रुपये या संपूर्ण एकूण प्रकल्पाकरता लागणार आहे आणि विशेषतः या प्रवासाकरता मिनिमम 1 तास आणि कधी कधी 2 तास लागतात. तो प्रवास 30 मिनिटांमध्ये या ठिकाणी पूर्ण करण्याचा या मेट्रोमुळे आपल्याला भाग्य लाभणार आहे. ही मेट्रो 7 ला जोडली गेली आहे, पुढे ती मेट्रो 3 ला जोडली जाते. त्यामुळे अगदी कुलाब्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी ही मीरा भाईंदर पासून या मेट्रोच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये मिळणार आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आता कॅशलेस तिकीट आपण केलेलं आहे, स्मार्ट कार्ड केला आहे, कार्ड वन केला आहे, इंटिग्रेशन ट्रान्सपोर्टेशनचं झालं पाहिजे या दृष्टीने देखील आपण कार्ड तयार केलंय. आणि आताच मला MMRDAच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आता 80% व्यवहार हा कॅशलेस चालला आहे. फक्त 20% लोक कॅशमध्ये तिकीट घेत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपलं जे कार्ड आहे हे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी यशस्वी झालंय. सौर ऊर्जा असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, LED लाइटिंग असेल, यासोबत रिजनरेटिव्ह ब्रेकिंग या सगळ्या गोष्टींमुळे हा प्रकल्प हरित प्रकल्प म्हणून या ठिकाणी गणला जाणार आहे. विशेषतः एक जो पहिल्यांदा आपण नागपूरला पॅटर्न केला होता मेट्रो आणि फ्लायओव्हर एका पिलरवर, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. तेही काम याच्यामध्ये झालेलं आपण बघितलं आणि त्या माध्यमातून ही डबल डेकर अशा पद्धतीची व्यवस्था आपल्या सगळ्यांना मीरा भाईंदरमध्ये देखील पाहायला मिळते. आता आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यातली ही सुरू झालेली, ठाणे जिल्ह्यात काम खूप मोठ्या प्रमाणात चाललंय, पण सुरू झालेली पहिली मेट्रो ज्याचं आज वर्किंग आपण हे सुरू केलेलं आहे. आणि विशेषतः ही मेट्रो आणि आता जो आपण कोस्टल रोड करतोय याच्यामुळे पुढच्या काळामध्ये वेस्टर्न एक्सप्रेसवे हा मोठ्या प्रमाणात डिकंजेस्ट होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. यासोबत मला हेही सांगताना आनंद वाटतोय की आता आपण देशामध्ये ऑपरेशनल मेट्रोमध्ये 2nd नंबरवर आलो. दिल्ली नंतर आता मुंबई हे 2ऱ्या क्रमांकावर आलाय आणि या 2 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपले प्रोजेक्ट कंप्लीट होतील आणि आपला प्रयत्न आहे की पुढच्या 3 ते 4 वर्षात दिल्लीपेक्षा मोठं नेटवर्क हे आपल्याकडे सुरू व्हावं. त्या दिशेने हळूहळू आपलं काम जे आहे हे चाललेलं आहे. आज या मेट्रोमुळे ऑपरेशनल मेट्रो आपल्या 100 किलोमीटरचा टप्पा आपण पार केलेला आहे. 100 किलोमीटरपेक्षा जास्त ऑपरेशनल मेट्रो आता मुंबईमध्ये तयार झालेली आहे आणि जसं मी सांगितलं की पुढच्या 2 वर्षात याच्यामध्ये खूप मोठी भर पडणार आहे. कारण अंतिम टप्प्यामध्ये 80%, 85%, 96% अशा पद्धतीनं अनेक प्रकल्प आपले आहेत. आता जर आपण बघितलं तर आपली वर्सोवा अंधेरी घाटकोपर लाईन A, दहिसर ईस्ट DN नगर लाईन 2A, दहिसर ईस्ट पासून गुंडवली ही लाईन 7, कुलाबा BKC6 लाईन 3, दहिसर काशीनगर लाईन 9 आणि लाईन 2B मंडाले पासून तर डायमंड गार्डन असं या ठिकाणी काम आपलं जे आहे. आणि नवी मुंबईची पण
CBD बेलापूर पासून पेंढर पर्यंत अशा या लाईन्स आपले ऑलरेडी ऑपरेशनल आहेत आणि इतरही लाईनचं काम हे अत्यंत वेगाने आपण करतो. एकूणच संपूर्ण MMRचं क्षेत्र हे मेट्रोचं जाळं तयार करून सीमलेस अशा पद्धतीचे ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम या ठिकाणी आपण तयार करतो. त्यासोबत त्याला फिडर म्हणून मोठ्या प्रमाणात बसेस, ज्या बसेस असतील किंवा अल्टरनेट फ्युएलच्या बसेस असतील, त्याचे एक मोठं नेटवर्क आपण उभं करतो. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं वॉटर ट्रान्सपोर्टचं काम देखील खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जे आपण पूर्ण केल्यानंतर मला असं वाटतं की सुगमतेच्या दृष्टीनं मुंबई हे देशातलं सर्वात सुगम शहर अशा पद्धतीनं MMR रिजन आणि मुंबईकडे आपल्याला पाहता येईल. MMRDAच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यासोबत त्यांना मदत करत असलेल्या दोन्ही महानगरपालिका, मुंबई असेल किंवा मीरा भाईंदरची महानगरपालिका असेल, त्यांचे अभिनंदन करतो. आणि यासोबत ज्या कॉन्ट्रॅक्टर्सनी तिथे काम केलंय, ज्या मजुरांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, त्या सर्व मजुरांचे देखील आभार मानतो. त्यांच्या श्रमामुळे एक चांगला प्रकल्प आज या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि ही मेट्रो आता मुंबईकरांना या ठिकाणी. यह थी आज की मुख्य खबर तेज भारत नेटवर्क के साथ. अगर आपको वीडियो पसंद आई हो तो उसे लाइक करें, कमेंट करें, शेयर करें. धन्यवाद.